नमस्कार. एस.वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, आजपासून सप्टेंबरचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. तुम्हाला आले का? येथे चेक करा. लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त मोठे गिफ्ट जाहीर. आजपासून वाटप सुरू. लाडकी बहीण योजना दिवाळी गिफ्ट. महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 1500 मासिक मानधना नंतर आता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचललेले आहे. मुंबईतील महिलांसाठी एक विशेष कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी 1 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. या कर्जाची सर्वात मोठी आणि खास गोष्ट म्हणजेच कर्जाचे हप्ते महिलांना मिळणाऱ्या मासिक मानधनातून थेट वळीत केले जाणार आहेत. लाडक्या बहीण विशेष कर्ज योजनेचे महत्त्व म्हणजे महिला व बालविकास विभाग आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष कर्ज योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेचे मुख्य आकर्षण आणि तपशील म्हणजेच कर्जाची रक्कम 10,000 ते 1 लाख पर्यंत व कर्जाचा उद्देश म्हणजेच व्यवसाय सुरू करणे किंवा व्यवसाय वाढवणे. कर्ज देणारी बँक म्हणजे मुंबई बँक व सहभागी महामंडळे अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसी विथ महामंडळ, महाज्योती आणि वसंतराव नाईक महामंडळ. योजनेचा उद्देश म्हणजेच लाभार्थी महिलांना व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवते. कर्जाचे हप्ते कसे वळते होणार यासाठी या कर्ज योजनेची सर्वात मोठी आणि महिलांसाठी सुरक्षित बाब म्हणजे कर्जाची परतफेड. लाडकी बहीण योजनेचे 1500 मानधन दरमहा मुंबई बँकेतील लाभार्थीच्या शून्य शिल्लक खात्यात जमा होते. याच 1500च्या मानधनातून कर्जाचे छोटे हप्ते थेट वळते केले जाणार आहेत. यामुळे महिलांना हप्ता भरण्याची चिंता राहणार नाही. तसेच बँकेला हप्ते नियमित मिळण्याची खात्री असल्याने महिलांना कर्ज मिळणे सोपे होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महामंडळांना मुंबई बँकेसोबत सामंजस्य करार करण्याचे निर्देश दिले आहेत. गट तयार करण्याची मुभा म्हणजेच 5 ते 10 महिलांना एकत्र येऊन एक गट तयार करू शकतात आणि सामूहिक व्यवसाय सुरू करू शकतात. अपात्रता नाही. लाडकी बहीण योजनेचे मानधन मिळत असल्याने महिलांना या व्यवसाय कर्ज योजनेत अपात्र ठरवता येणार नाही. कारण या मानधनामुळे त्यांचे उत्पन्न वाढलेले नाही, तर ते थेट मदतीसाठी मिळते आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना केवळ आर्थिक मदतच नाही तर व्यवसायासाठी कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. यामुळे महिलांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होता येईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस.वाय हेल्प मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.